स्वाध्याय 6.2 ला सुरुवात करीत आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघा. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा चार्ट खूप महत्त्वाचा कसा आहे. आता हे प्रश्न सोडवताना बघा, एका गळसरीचं वजन 25 ग्रॅम. 25 ला मी कसं लिहिणार, इथं 5 आणि 2 अशा पद्धतीने 25 ग्रॅम लिहिला. शेवटचा अंक म्हणजे एकच त्यांचा अंक ग्रॅम मध्ये आला पाहिजे. आणि 35 मिलीग्रॅम म्हणजे त्याच्यातलंच 35 मिलीग्रॅम. मिली म्हटल्यानंतर 5 आणि 3 म्हणजे त्याच्या पुढे लिहित जायचं. 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम. ओके. एका बांगडीचं 15 ग्रॅम म्हणजे 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम म्हणजे 5च आहे, मग 5च्या मिलीमध्येच तो अंक येईल. बघा, ही एवढी काळजी घ्या. त्यानंतर अंगठीचं वजन आहे 10 ग्रॅम आणि 450 म्हणजे मिलीग्रॅम आहे. 0, 5, 4 ह्या पद्धतीने पुढे पुढे वाढवत जायचं. मिलीग्रॅम आहे. तर सगळ्या दागिन्याचे मिळून एकूण वजन किती. बघा, ह्या सगळ्यांची बेरीज केली. बघा, 5 आणि 5 किती होतील, 10, 1 0, 1 हातच्याला, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि हा 4, 5 आणि 5 10, 1 हातच्याला आणि यांची बेरीज आली 2 आणि 4 5 म्हणजेच 50. मग बघा, या ठिकाणी ग्रॅम मध्येच दिलेले, बरोबर, ग्रॅम मध्ये दिलेले. मग ग्रॅम मध्ये कुठं, ग्रॅमच्या शेवटी पॉईंट द्यायचा. 50.49 म्हणजे 50.490 लिहा किंवा 49 म्हणजे एवढी. मग कुठे 50.49 ग्रॅम. म्हणजे अगदी ह्या चार्टमुळे तुमचं काम खूप सोपं होणार आहे. म्हणून तुम्ही हा चार्ट कायम लक्षात ठेवावा. बघा, एक माणूस मोटर गाडीने 180 किमी 30 तासात अंतर कापतो. बघा, 180 किमी 3 तासात कापतो. तर त्याच वेगाने पुढचे 120 किमी अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल. म्हणजे 120 किमी. तर इथं जर निरीक्षण केलं तर 3 तासात 180, मग 1 तासात किती. मग याला मी 3ने भागितलं, याला 3ने भागितलं, 3ने भागितल्यावर इथं 1 तास येईल की नाही. मग इथं म्हणजे 1 तासात किती. मग 1 तासात 60 किलोमीटर. उत्तर किती येतं, 60. म्हणजे इथं 1 तासात 60. मग 1 तासात 60 तर 2 तासात किती, तर 2 तासात 120 म्हणजे 2 तास लागतील. किती लागतील, 2 तास लागतील. म्हणून पर्याय क्रमांक आहे 2 तास 120 किमी अंतर काढण्यासाठी. म्हणजे एक कमीत कमी लहानात लहान एककामध्ये ते कन्व्हर्सेशन करून घेतलं ना, तर तुम्हाला पुढचं सोपं जाणार आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नामध्ये पण तसंच आहे. 8 तासात बरोबर 480 किमी. तर 2 तासात किती, 2 तासात किती अंतर कापेल. एक थोडंसं निरीक्षण केलं तर या ठिकाणी 2 तास येण्यासाठी याला कितीने भागितल्यावर 2 तास येतील, तर 4ने. मग इथं पण 4ने भागावं लागेल. म्हणजे 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2 तास आले. बरोबर, 4 1 4, 4 1 4, 4 2 8 आणि 0 म्हणजे 2 तासात 120 किमी. 120 किमी आलं. म्हणजे ह्या पद्धतीने पण सहजरित्या तुम्ही सोडवू शकता. म्हणून पर्याय क्रमांक आहे ए. बघा, इथं 2 येण्यासाठी 4ने भागितलं, मग 4ने इथं भागितलं तरी ह्या साईडला सुद्धा 4नेच भागावं लागेल बरं का. हे काळजी घ्यायची. म्हणजे दोन्ही बाजूला एकाच संख्येने भागावं लागेल किंवा एकाच संख्येने गुणावं लागेल, बेरीज मिळवावं लागतील, वजाबाकी करावं लागतील. हे मात्र तुम्ही नीट काटेकोरपणे पाळायचंय. किशोरने 205.50 ची औषधं आणि 180.50 ची विजरी घेतली. दोन्हींसाठी 500 ची नोट दिली. त्याला परत किती मिळाले. म्हणजे त्यांनी खरेदी किती केली. बघा, 205.50 आणि 180.50 यांची बेरीज तुम्हाला मी सांगितलंय. अपूर्णांकांची दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना दशांश चिन्ह एका खालोखाल एक लिहिला गेला पाहिजे. उत्तरामध्ये पण एका खालोखाल एक दिला पाहिजे. हा 0 गेला, हा इथं दशांश चिन्ह येईल. आजच्याला 6 8 आणि 3 म्हणजे 386 रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे. त्यांनी 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार त्याला किती परत पैसे करेल. म्हणजे 500 रुपयाच्या नोटामधून 386 खरेदी झाली, म्हणून ती वजाबाकी केली तर ती येते 114. ही तुम्ही वजाबाकी करून बघायची. 114 म्हणून पर्याय क्रमांक आला आहे बी. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील. 4 मीटर
आता 4 मीटर म्हणजे काय, तर 400 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर मध्ये आहे की नाही, 4 मीटर गुणिले 100, 100 सेंटीमीटर भागिले 25, म्हणजे ते एकूण किती तुकडे होतील यांचा भागाकार केला तर तुमचं उत्तर ते येईल. 25 एक 25, 25 मधून 15, 15 म्हणजे 40 मधून 25 गेले, 15 उरले म्हणजे 150, 25 सक 150 म्हणजे उत्तर आलं 16. हा भागाकार तुम्ही जर करून बघितलं तर उत्तर येतं 16, म्हणून पर्याय क्रमांक आहे सी. बघा 6व्या प्रश्नाला 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. 5 सेमी म्हटल्यानंतर 5 सेमीला किलोमीटर मध्ये कसं दाखवता येईल. आता किलोमीटर या ठिकाणी आहे बघा, मग त्याच्या पुढचे टर्म काय दिलेले आहेत का नाही, 0 0 0 0 0. मग किलोमीटर मध्ये मग किलोच्या पुढे पॉईंट देऊन तो ह्या पद्धतीने दाखवता येणार आहे की नाही. सोपं किलोमीटर मध्ये कन्व्हर्सेशन म्हणजे काहीच करायचं नाही. सेमीच्या ठिकाणी लिहिलं त्यानंतर 0 0 लिहिलं आणि पॉईंट 0 पॉईंट, मग 0 पॉईंट 0 पॉईंट नंतर किती घर आहेत, 4 घर, 4 शून्य 1 2 3 4, मग 1 2 3 4 पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून हे उत्तर सी. म्हणजे किलोमीटर मध्ये ह्या प्रकारे दाखवता येतील. तेच तुम्हाला सांगितलं 5 सेमीला हेक्टोमीटर मध्ये कसं दाखवता येतील, तर 0.000. तेच तुम्हाला सांगितलं 5 सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं दाखवता येईल, तर इथून 0.05 हे झालं 5 मीटर, 0.05 मीटर. ह्या पद्धतीने जे तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं ते या पद्धतीने एकदम सोपं आणि सहजरित्या होणार आहे. बघा 7व्या प्रश्नाला जाऊया आपण. एका पाण्याच्या टाकीची क्षमता आहे 750 लिटर, ती 4/15 भरलेली आहे. म्हणजे किती भरलेले, 750 म्हणजे गुणिले 4/15, 15 एक 15, 15 5 75, 50 म्हणजे किती भरलेले, म्हणजे 50 गुणिले 4 म्हणजे 200 लिटर ती भरलेली. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी घालावं लागेल. आता 750 लिटर तिची क्षमता आहे, 200 भरलेले, मग 200 जर वजा केले तर आपल्याला किती पाणी घालावं लागेल हे निघणार आहे 550. उत्तर आहे 550. बघा 8वा प्रश्न. एक दुकानदार 12ला एक बॉलपेन देतो. एक बॉलपेनची किंमत आहे 12 रुपये. 5चे पॉकेट घेतले तर 50ला विकतो. 5चे पॉकेट घेतले तर कितीला, 50ला विकतो. म्हणजे या ठिकाणी एक बॉलपेन कितीला पडतो, 10ला. म्हणजे पॉकेट घेणं परवडणार आहे की नाही. मग 23 बॉलपेन घ्यायचे. 23 बॉलपेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल. बघा 23 बॉलपेनला आपण याची विगतवारी करू. 5 5चे 5 चोक 20, 5 चोक 20 पॉकेटमध्ये म्हणजे 4 पॉकेट घ्यावे लागतील. किती, 4 पॉकेट घ्यावे लागतील आणि वरचे मात्र 3 सुट्टे घ्यावे लागतील. 3 सुट्टे किती प्रमाणे घ्यावे लागतील, तर ते 12 प्रमाणे. बघा 4 पॉकेट, एक पॉकेट कितीला आहे, 50ला. म्हणजे 4 गुणिले 50 200 आणि 3 सुट्टे घ्यावे लागतील. 3 सुट्टे घ्यावे लागतील म्हणून 3 गुणिले 12. सुट्टा काय तो त्याच भावात देणार नाही, तर तो 12 रुपयाला एक देणार आहे. म्हणजेच 12 त्रिक 36 आणि दोघांची बेरीज केली तर 236. उत्तर आलं पर्याय क्रमांक ए. बघा आता 9वा प्रश्न. शारदाने एक वही 25.50ला, एक पेन 7.50ला आणि 6 पेन्सिली, इथं बघा 6 पेन्सिली प्रत्येकी 1.25ला घेतली. म्हणजे एका पेन्सिलची किंमत किती आहे, 1.25, तर 6 पेन्सिलची किंमत किती, म्हणून आपल्याला 1.25 गुणिले 6 यांचा गुणाकार करावा लागेल. तो गुणाकार येतो 7.50. तो गुणाकार किती येतो, 7.50. आता वहीची किंमत आहे 25.50 आणि एका पेनची किंमत 7.5 रुपये आणि हे 7.5 रुपये. म्हणजे पेन्सिल 7.5 म्हणजे किती झाले, 15. आपण डायरेक्ट तर एकूण किती खर्च झाले बघा, 50 आणि हे 40. 40 रुपये 50 पैसे बरोबर. आणि तिने दुकानदाराला किती रुपयाची नोट दिली, 50 रुपयाची नोट दिली बघा. आणि 50 रुपयाची नोट दिली, मग दुकानदार तिला किती परत देईल, मग 40.50 खर्च झाले.
यांची जर वजाबाकी केली तुम्ही तर ती वजाबाकी येते 9.50. ती वजाबाकी तुम्हाला करायची. जर ही अशा वजाबाकी येत नसतील तर त्याचा सराव करावा लागेल तुम्हाला वारंवार. याच्यावर कमांड मिळवावं लागेल. अपूर्णांकांची दशांशापूर्णांकांची बेरीज असेल, वजाबाकी असेल किंवा साधी बेरीज वजाबाकी असेल, ह्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर जास्त सराव करावा लागणार आहे. मग 9.50 पर्याय क्रमांक आहे ए. तर निश्चितच या घटकातले सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतीलच अशी आशा बाळगतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.